वीकेंड आला की नॉनव्हेज खायचा हा मूड होतोच. म्हणून आज बनवूया घरच्या घरी, हॉटेलसारखं नाही तर त्याहूनही चविष्ट चिकन मसाला विथ रस्सा. एकदम झणझणीत आणि एकदम चमचमीत. या पद्धतीने केला ना तर तरी पण छान येईल आणि चव पण. चला मग बघूया. नमस्कार, मी स्नेहल मेक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 2 किलो चिकनसाठीची रेसिपी बघणार आहोत. इथे मी 2 किलो चिकन नीट धुवून घेतले. त्यात मी 2 चमचे मीठ, 2 छोटे चमचे मी हळद घालून मिक्स करून घेतलं आणि 15 ते 20 मिनटं मी हे मुरत ठेवणार आहे. सर्वात आधी आपण चिकन वाफलून घेऊया. आता एका पातेल्यात तेल टाकायचं, त्यात खडा मसाला टाकायचा, भाजून घ्यायचा. खडा मसाल्यात मी दालचिनी, मसाला वेलची आणि चक्रफूल घेऊन छान भाजून घेतलेला आहे. याच्यामध्ये तमालपत्र वापरलं तरी चालेल. आपण हा मसाला का वापरायचा? कारण आपल्या आळणी सूपला वास येऊ नये किंवा आपल्या चिकनचा जो वास आहे तो राहू नये म्हणून आपल्याला हा खडा मसाला टाकायचा आहे. त्यातच आपल्याला 2 कांदे बारीक चिरून आपल्याला परतून घ्यायचे आहेत. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचा आहे कांदा. आणि त्यातच आपल्याला मुरत ठेवलेलं चिकन आहे ते परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं परतायचं. चिकनला आता पाणी सुटायला लागेल तर झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ त्याच्या आंगच्या पाण्यामध्ये शिजवून द्यायचं. आता मी याच झाकणामध्ये पाणी गरम करत ठेवणार आहे. हेच पाणी मी चिकनमध्ये वापरणार आहे. पाणी न टाकता तेलातच जर चिकन वाफलून घेतलं ना तर खूप छान चिकन शिजते आणि चव देखील खूप छान लागते. 10 ते 15 मिनिटांनी आपल्याला झाकण उघडून त्याच्यामध्ये ते पाणी टाकायचं आहे. हाय टू मिडियम गॅसवर आपल्याला आता हे चिकन झाकण ठेवून शिजवून द्यायचं आहे. चिकन शिजतंय तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. 2 किलो चिकनच्या क्वांटिटीने आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथं 5 ते 7 कांदे घेतलेले आहेत, 5 ते 6 टोमॅटो, 1 वाटी लसूण, 1 वाटी पुदिना आणि 1 वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यातली थोडी कोथिंबीर आपल्याला बाजूला ठेवायची कारण आपल्याला वरून टाकण्यासाठी लागेल. मसाल्यामध्ये थोडी टाकायची. बारीक पातळ आणि कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. आता इथे मी आल्याचा आणि खोबऱ्याचा वापर केलेला नाही, त्याशिवाय देखील खूप छान लागते. एकदा करून बघा. कांदा आणि टोमॅटो आपला चिरून झालेला आहे. आता आपण मसाला भाजून घेऊया. कढईमध्ये तेल टाकून लसूण टाकायचा आणि छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजायचं. लसूण भाजून झाला की आपण कांदा टाकायचा. आता कांद्याची क्वांटिटी जास्त आहे, लवकर भाजला जाणार नाही म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून कांद्याला पाणी सुटेल आणि पटकन भाजला जाईल. कांदा देखील सोनेरी होईपर्यंत आणि मऊ छान पडेपर्यंत ना भाजून घ्यायचा. कांदा मऊ पडला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो पूर्ण गळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यातलं पाणी पूर्ण आटलं पाहिजे. आत्ता मसाला छान भाजला गेला तर आपल्याला नंतर जास्त वेळ भाजावा लागणार नाही, म्हणून टोमॅटो मऊ पडेपर्यंत भाजून घ्यायचा. टोमॅटो भाजून झाला की मसाला थोडा कोमट होऊन द्यायचा आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा. आता कोमट का होऊन द्यायचा? कारण जर पूर्ण थंड झाला मसाला तर व्यवस्थित बारीक होणार नाही, म्हणून आपल्याला थोडा गरम असतानाच बारीक करून घ्यायचा आहे. छान एकसारखा सर्व मसाला बारीक होईल. कोथिंबीर आणि पुदिना त्यातच टाकायचा आणि बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. आता चिकन शिजवून झालं, मसाला करून झाला. आता मेन प्रोसेस, फोडणी. आता सुकं चिकन करून घेऊया. कढईत तेल टाकून घ्यायचं. त्यातच आपला कांदा लसूण मसाला जो आहे म्हणजेच चटणी टाकायची. चटणी 2 मिनिटं भाजायची. मग त्यातच आपल्याला बारीक केलेला मसाला टाकायचा आहे. आता आपल्याला इथं सुक्यासाठी अर्धा मसाला वापरायचा आहे आणि अर्धा मसाला आपल्याला रश्श्यासाठी ठेवायचा आहे. छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत म्हणजे काय? ज्यावेळेस आपला मसाला कढई सोडू लागतो, कढईला चिटकत नाही, दाटसर येतो असा, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे. आता हे आपण सुकं चिकन बनवतोय म्हटल्यानंतर ना आपल्याला चिकनचं पाणी टाकायचं नाही आहे, फक्त चिकनचे पीस टाकायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये. 2 मिनटं परतायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची, झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं थोडी वाफ काढायची, जेणेकरून तो मसाला चिकनमध्ये मुरला पाहिजे आणि चिकनला छान टेस्ट आली पाहिजे. आणि आपलं चमचमीत सुकं चिकन असं रेडी आहे. आणि आता आपण रस्सा करून घेऊया. त्यासाठी आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि सेम प्रोसेस याच्यामध्ये देखील तेलामध्ये कांदा लसूण मसाला टाकून परतून घ्यायचा आहे. आता इथे मी 4.5 चमचे रश्श्यासाठी मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. छान परतून घ्यायचा. आता मी इथं तेलामध्ये का टाकलेला आहे? कारण तरी खूप छान येते. चटणी आपली भाजून झाली की त्यातच आपल्याला राहिलेला अर्धा मसाला आपण टाकायचा आहे. छान परतून घ्यायचा. हा देखील तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. आता आपला मसाला भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला आळणी म्हणजे चिकन शिजवून राहिलेलं जे पाणी आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. पळीने हलवून घ्यायचा रस्सा. मसाला सर्व मिक्स झाला पाहिजे. उकळी येऊ द्यायची आणि मग त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची.
या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा, खूप छान होतो. एवढ्या कमी मसाल्यामध्ये देखील खूप छान झाला होता आणि रूममध्ये एवढा मस्त वास सुटला होता. याच्यामध्ये आपण खोबरं, अद्रक वापरले नाही आपण गरम मसाला वापरला. खूप छान होतो. नक्की एकदा करून बघा. आणि किती छान उकळी आल्यानंतर तरी आल्या बघा त्याला, मस्तच. मग आता वाट कसली बघताय? घ्या ताट, घ्या भाकरी आणि मारा ताव. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.